एकनाथ शिंदे मध्यरात्री दिल्लीत अमित शहांची घेतली भेट। दौऱ्याबाबत देवेंद्र फडणवीस अंधारात। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्याची राज्यातील राजकारणात जोरदार चर्चा सुरू झाली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी रात्री अचानक दिल्ली गाठली। त्यांच्या या दिल्ली दौऱ्याची कोणालाच माहिती नव्हती। दिल्लीत जाऊन एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांची भेट घेतली। दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे 1 ते 1.5 तास चर्चा झाली। या दौऱ्याबाबत राज्यातील भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा अंधारात होते अशी चर्चा आहे। एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांच्यासमोर लोकसभा निवडणुकीतील आपला रिपोर्ट कार्ड मांडलाय। त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा आपली कामगिरी कशी चांगली आहे हे आकडेवारीवरून सांगितलंय। यामुळे एकनाथ शिंदे आता जास्त जागांवर दावा करणार असल्याची चर्चा रंगली आहे। शिवसेना नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोणालाही थांगपत्ता लागू न देता रविवारी रात्री अचानक दिल्ली गाठली। त्यांनी दिल्लीत भाजप नेते अमित शहा यांची भेट घेतली। या भेटीत लोकसभा निवडणुकीतील अहवाल आणि विधानसभा निवडणुकीतील रणनीतीवर चर्चा झाल्याचं वृत्त आहे। लोकसभा निवडणुकीत राज्यात विरोधी वातावरण होतं। त्यानंतर शिवसेना उभाटापेक्षा आपली कामगिरी चांगली झाली। राज्यात दोन्ही पक्षांमध्ये 7 ठिकाणी थेट लढत झाली। त्या लढतीत 13 पैकी 7 जागा किती फरकाने जिंकल्या, त्यांच्या शिवसेनेला एकूण किती मतदान मिळालं, उभाटाच्या शिवसेनेला किती मते मिळाली, हा संपूर्ण अहवाल एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांच्यासमोर ठेवलाय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यवतमाळ, हिंगोली आणि नाशिकमध्ये काय घडलं ते अमित शहा यांच्या लक्षात आणून दिलं। शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी 13 ठिकाणी लढत होती, परंतु एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं 15 जागा मागितल्या होत्या। भाजपच्या स्थानिक लोकांनी विरोध केल्यामुळे यवतमाळ आणि हिंगोलीत उमेदवार बदलावा लागला। नाशिकमध्ये शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवार निश्चित झाला नव्हता, त्याचा फटका शिंदे सेनेला बसला।